जय भीम नमो बुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात या उद्देशाने पदयात्रा काढण्यात आली। महाल येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या पदयात्रेचे समापन करण्यात आले। नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार आशिष जयस्वाल, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी विपिन इटनकर आदी गणमान्य व्यक्ती या समापन सोहळ्यात उपस्थित होते। शिवाजी महाराज यांचा इतिहास घरोघरी पोहोचावा या उद्देशाने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। आज या ठिकाणी ज्या पद्धतीने 7 किलोमीटरची पदयात्रा आणि या पदयात्रेमध्ये आमचे युवा युवती मोठ्या प्रमाणावर शाळेतील विद्यार्थी नागपूरची जनता आणि सर्वच या ठिकाणी या 8,000 नागरिक या पदयात्रेला सम्मिलित झाले। ही अत्यंत चांगली पदयात्रा आपल्या महानगरपालिकेच्या प्रशासनाने या ठिकाणी आयोजित केली। त्याबद्दल एकदा महानगरपालिकेचे जिल्हा प्रशासनाचे आपण अभिनंदन करू। ही मोठी पदयात्रा ही या ठिकाणी देशभरात पदयात्रेच्या नावाने या ठिकाणी आपण काढली। आपले जिल्हाधिकारी सुरेश यांनी त्यांचे आपण अभिनंदन करतो। खरं तर आज आपला सर्वांकरता ऊर्जामय दिवस आहे। आपल्या सर्वांनी आज विकसित भारताच्या संकल्पाला माननीय मोदीजींनी मंत्र दिला आहे। मोदींनी विकसित भारताचा मंत्र येताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जो इतिहास आहे तो इतिहास समोर ठेवून इतिहासाची प्रेरणा घेऊन माननीय प्रधानमंत्री मोदीजी विकसित भारताकरता काम करत आहेत। आणि आज देशामध्ये जो व्यक्ती छत्रपती शिवरायांची जयंती उत्सव साजरा करतो आहे या देशातल्या संपूर्ण भागामध्ये विश्वाच्या भागामध्ये आज छत्रपती शिवरायांची जयंती उत्सव साजरा करताना माननीय मोदींनी संदेश दिला आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण प्रदेशामध्ये आणि देशामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी जय भारत पदयात्रा काढून छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्याला सर्वांना केवळ ठेवून येणारी जे पिढी आहे त्या पिढीला हा इतिहास आपण त्या इतिहासाची त्या इतिहासाला प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मनात छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची प्रेरणा तयार व्हावी। इंग्रजी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंग्रजी शाळा ज्या चालवतात त्यांना सुद्धा त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग व्हावा या ठिकाणी याकरता ही मोठी जय भारत पदयात्रा आणि यातनं संपूर्ण महाराष्ट्राला देशाला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा देण्याकरता या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे। खरं तर नागपूरमध्ये ज्या ठिकाणी रघुजी राजे भोसले आणि आपण त्यांचा नतमस्तक होऊन सक्कर झाल्याच्या चौकातली यात्रा आपण काढली आणि खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे ज्या भूमीवर आपण या ठिकाणी बसलो ही रघुजी राजेची भूमी आहे। ही भूमी 2 राजापासूनची भूमी आहे। ही भूमी कधी काळामध्ये बंगालपर्यंत होती। या भूमीला बंगालपर्यंत सुरक्षित ठेवण्याचं काम त्या ठिकाणी रघुराजे भोसले यांनी केलं आणि नंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपला हा महाराष्ट्र आणि आपले नागपूर जे काही आपल्या सर्वांना प्रेरणा देतं आपल्या सर्वांना प्रेरणादायी नागपूर आणि या ठिकाणचा इतिहास आपल्या सर्वांना पुढे नेण्याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे। बौद्ध युवक विक्रम गायकवाड हत्याकांडाचा तपास दडपणे हे निंदाजनक आहे। ऑनर किलिंगच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने व केंद्र सरकारने या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व गुन्ह्याचा संपूर्ण तपास हा मोक्का कायद्याअंतर्गत करण्याची तरतूद करावी अशी मागणी माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी भोर येथील मूक मोर्चा आंदोलनात व्यक्त केली। विक्रम गायकवाड यांच्या निर्गुण हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी तसेच या गुन्ह्याचा तपास
ऑनर किलिंग अंतर्गत करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी बुधवारी भोर तहसील कार्यालयावर विविध आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चात माजी आमदार जयदेव गायकवाड, ज्येष्ठ नेते वसंत साळवे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अरविंद तायडे, समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष जामवंत मनोहर नागेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते। आंतरजातीय विवाह आणि एका सामाजिक ह्याच्यामधून जवळ येण्यासाठीचा जो आहे जो आमच्या पुतण्याने जो हे केला या संदर्भातल्या वर्चस्ववाद आणि त्या जातीयवादातूनच त्याची हत्या झालेली आहे। यासाठी ह्या गोष्ट समाजासमोर प्रशासनासमोर यावी यासाठी हे आम्ही आंदोलनात आम्हाला न्याय जे वृत्ती आहे आणि एक आरोपी नसून त्यामध्ये जितके पण आरोपी आहेत त्या सर्व आरोपींची चौकशी करून त्या आरोपींना शिक्षा जशाच तशी मिळावी, अगदी फाशी जन्मठेपेची मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे। मुलाने जी निर्गुण केली माझ्या भावाची तो एकटा नसून त्यात अन्य साथीदार पण आहेत। त्या सर्वांची एका पोलिसांनी शोध घेतला पाहिजे आणि आम्हाला त्यातून न्याय मिळवून दिला पाहिजे। हा सर्वच समाज बांधव आम्ही सोबत आहे, यांचा मी आभार मानतो, पण त्यातूनच आम्हाला सर्वांनी न्याय मिळवून दिला पाहिजे। अतिशय शांततेत आज मूक मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। विक्रमभैया गायकवाड यांच्या हत्येच्या प्रसंगी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्यांची भूमिका आहे। या अनुषंगानं भोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्याचा तपास अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे। काल काही प्रमुख संघटनेचे पदाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या समवेत त्यांची चर्चा झालेली आहे। या अनुषंगानं आपण आज हा मूक मोर्चा काढून जे काही निवेदन प्रशासनाला दिलेलं आहे, प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदार साहेब हजर आहेत, DYSP पण हजर आहेत आणि या निवेदनामध्ये जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगानं वस्तुनिष्ठपणे तपास केला जाईल। तपासामध्ये कुठलाही कोणाचाही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही आणि जे काही मुद्दे आहेत, पुरावे आहेत त्या अनुषंगानं तपास पूर्ण करून एक चांगलं दोषारोप पत्र माननीय न्यायालयात सादर केलं जाईल। फास्ट ट्रॅक कोर्टाच्या अनुषंगानं आणि लवकरात लवकर केस कशी चालली पाहिजे या अनुषंगानं प्रशासनासोबत आम्ही चर्चा करूया। तसेच SIT बाबत जे आपण बोललेले आहात त्या संदर्भातही मी आज पोलीस अधीक्षक सरांशी चर्चा करेन आणि त्या संदर्भात पुढील तपास हा कसा चांगला होईल आणि दोषारोप पत्र चांगलं न्यायालयात कसं दाखल केलं जाईल याकडे मी स्वतः वैयक्तिक लक्ष देईन। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका साके गावात छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देऊन शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली। डॉल्बीच्या दणदणाटाला फाटा देत इथल्या महादेव तरुण मंडळाने आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली। गावातील प्रमुख रस्त्यावरून टाळ चिपळ्यांचा गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार करत मिरवणूक काढण्यात आली। विशेषतः यामध्ये तरुणांची संख्या भरपूर होती। या विशेष मिरवणुकीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं। छत्रपती शिवाजी महाराज की कर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की कर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ की राजमाता जिजाऊ की हर 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 जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर शंकर सांब सदाशिव 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 सदाशिव हर हर शंकर सांब हर हर शंकर सांब सदाशिव। जय भवानी जय शिवाजी। आज आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत ज्याच्यामुळे आज आपण इथे उभो आहोत असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती आहे। आज त्यांचा या पावन पुण्यभूमीवर जन्म झाला, ज्याच्यामुळे आज ज्ञानोबराय तुकोबराय आमच्या मुखामध्ये आहेत। तळागाळातील सर्व लोक आज आमच्या सोबत आहेत। असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जन्म झाला
आजच्या जन्मदिनानिमित्त ही थोडीशी महादेव तालीम साके यांच्या वतीनं प्रभात फेरी आयोजित केली, ती बी ज्ञानोबराय तुकोबरायच्या गजरात केली। त्या सर्व मंडळाचे आभारी आहे आम्ही सर्व गावच्या वतीने। तसेच ह्या मंडळाच्या पूर्णपणे आभारी आहे, कारण की अशी जयंती साजरी करणं म्हणजे खूप मोलाचं आहे। आत्ताच्या युगामध्ये डॉल्बी वगैरे लावून नाचतात, पण हे काय बरोबर नाही, कारण डॉल्बी वगैरे नाचणं हे काळाच्या पुढचं गेलेलं आहे। पण पारंपरिक वाद्य पारंपरिक वाजत गाजत जर छत्रपती शिवरायांना आपण आणलो आणि पूर्ण गावामध्ये जर त्याचं स्वागत केलं तर खूप छान अशी शिवजयंती साजरी करण्यामध्ये मोलाचा या महादेव तालमीचा वाटा आहे, त्यांचा आभार आहे। तसेच छत्रपती शिवरायांच्या विषयी थोडं बोलायचं झाले तर छत्रपती शिवरायांच्या पूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये असं कुठलं राज्य नव्हतं, फक्त मुस्लिम राजवट आपल्यामध्ये राज्य करत होत्या। फक्त आपले सरदार जे होते त्यांचे पाईक होते, त्यांचे सरदार होते, त्यांच्यामध्ये स्वतःची ताकद नव्हती अशी, आणि त्या ताकदीच्या जो नसल्यामुळे काय झालं, आपल्याला राज्य असं स्वतःचं मिळालं नाही। पण छत्रपती शिवरायांनी ते हाती धोरण घेतलं आणि अवघ्या 16व्या 14व्या 13व्या वर्षापासून ही सुरुवात केली आणि आम्हाला हे छत्रपतींनी राज्य निर्माण करून दिलं। एवढंच नव्हे तर 18 आलुतेदार 12 बलुतेदार या सर्वांना म्हणजे कुणालाही त्यांनी मागे ठेवलं नाही, अगदी सगळ्या जातीतील लोकांना घेऊन हे राज्य स्थापन केलं। म्हणून आज आपण इथे ज्ञानोबराय तुकोबराय असू, आपली मंदिर असू देत, आपली सगळा समाज जपत आहे हे फक्त छत्रपती शिवरायांच्यामुळं। आणि असा हा जयघोष झाला पाहिजे। आणि छत्रपतीची जयंती साजरी करण्यापेक्षा अशी मोठ्याने साजरी करा की मनातून माणुसकी, जसे म्हणजे शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांना मिळाली होती सैनिकांना, पण त्यांनी काय केलं, त्याच मानाचा तिला तुरा देऊन मानाची साडी नेसवून बहिणी म्हणून तिला परत पाठवली। असं तुम्ही आम्ही छत्रपती यांचं कार्य जे आहे ते मनात धरूया, त्यांच्यासारखं वागूया करण्यात आली आहे। आणि आज मूर्ती स्थापन करण्याच्या हेतून आम्ही एक छोटा कार्यक्रम घेतला, जे भजन कीर्तनाचा कार्यक्रम घेतला। पूर्ण गावातून नामाचा गजर करत एक दिंडीचं स्वरूप देऊन त्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केली होती आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। आणि सांगायचं एवढं होतं की असंच इतर जे मंडळ वगैरे आहेत त्यांनी पण हे असं कार्य करावं आणि सहभाग पण घ्यावा। आणि गावातील इतर लोक आहेत जे घरात बसलेले असतात किंवा जे एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जे आजचा जो सण आहे, एक आम्ही सण म्हणून साजरा करतोय, तसाच बाकीच्या लोकांनी पण सण म्हणून साजरा करावा ही एक इच्छा व्यक्त करतो। आणि आजच्या ज्या कार्यक्रमासाठी संतोष गवसे सर, अमित पाटील आणि समाधान पाटील वगैरे, संदीप खराडे यांचं एक चांगलं एक हे लागलं, आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि त्यांनी हे एवढी जी मदत जी केली त्याबद्दल महादेव तालीम साके त्यांचा आभार मानतो। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 395वा जयंती सोहळा विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यास सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या। याप्रसंगी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले। रक्तदान शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। जयंती सोहळ्यात शिवरायांना अभिवादन करण्यास सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाराजांची जयंतीची सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्व नांदेडकरला। आणि खूप चांगला आयोजन प्रत्येक ठिकाणी होत आहे। काही ठिकाणी रक्तदान शिबिर असो किंवा अजून जे काही नियोजन आहे हा सर्व खूप चांगल्या प्रकारे नांदेडमध्ये होत आहे। या नियोजनावर मी खूप नांदेड पोलीसच्या वतीने सर्वांना खूप शुभेच्छा देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र। तेच मी सांगतो की जे त्यांचे पूर्ण आयुष्य आहे, पूर्ण लाईफ आहे, त्यांचे विचार, त्यांचे प्रिन्सिपल्स, यावर कसा आमचा समाज पुढे जाईल
याच्यावर विचार करायला लागेल आणि त्यांचे पूर्ण आयुष्य त्यांची कामगिरी असाच एक लर्निंग आणि लेसन शिकायला लागेल सर्वांना। आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्रपणे अभिवादन करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाप्रमाणे या राज्यामध्ये राजकारण व्हावं, गोरगरीब जनतेला न्याय मिळावा आणि राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं राज्य करावं। शेतकरी शेतमजुरांना चांगले दिवस त्यांनी आणावेत आणि हे जे काही लुटालुटीचं राज्य चाललेलं आहे ती लुटालूट या राज्यातली बंद करावी अशीच अपेक्षा या निमित्ताने मी राज्यकर्त्या लोकांकडून व्यक्त करतो। सर्वप्रथम 395व्या शिवजन्मोत्सवानिमित्त तमाम भारतवासियांना, शिवप्रेमींना, सकल मराठा समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीनं खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो। मागील 6 वर्षापासून सार्वजनिक शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं सकल मराठा समाज नांदेड जिल्हा आयोजित भव्य रक्तदान शिबिराचं उद्घाटन आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय अविनाश कुमार साहेब यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी सकल मराठा समाजाच्या भावना व्यक्त करत असताना सन्माननीय अविनाश कुमार साहेबांना एकच या ठिकाणी आशावाद व्यक्त केला की जोपर्यंत सकल मराठा समाजाचा बांधव या प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असेल तोपर्यंत आपल्याला प्रशासकीय यंत्रणेला कुठलीही दडपशाही किंवा कुठलीही भीती राहणार नाही। कारण छत्रपती शिवरायांचा मावळा प्रशासकीय यंत्रणेला कधीही विरोध नाही तर खांद्याला खांदा देऊन काम करणारा मराठा सेवक म्हणून काम करतो। नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक आंदोलन, अनेक मोर्चे, अनेक ठिय्या झाल्या, परंतु सकल मराठा समाजाच्या मराठा सेवकांनी आपल्याला न्याय मागत असताना कधी संविधानाची भाषा सोडून कधीही दुसरी भाषा केलेली नाही। म्हणून मराठा सेवक म्हणून आज आम्हाला अभिमानाने सांगावं वाटतं, छत्रपती शिवरायांच्या शिवजयंती निमित्त एक दुसरं दान नसून रक्तदानासारखं भव्य असं दान देऊन, एक अतिशय उत्कृष्ट असं दान देऊन या ठिकाणी सर्व मावळ्यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात येत आहे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला। पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही। नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था। वन डे पॅकेज 699 पासून सुरू। लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल। अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट। बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। मोबाईल 7276366752 किंवा 9021433560। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त उन्हाळ्याच्या दिवसात जनतेला शुद्ध फिल्टरचे पाणी प्यावयास मिळावे या उदात्त हेतूने बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशन व सुरेश दादा गायकवाड मित्रमंडळ नांदेडच्या वतीने सामाजिक जाणीवेतून मोफत पाणी वाटप करण्यात आले। या पाणी वाटपाचे उद्घाटन मराठा सेवा संघाचे शिवाजीराव खुडे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड, उद्योजक संजय नरवाळे, इंजिनियर शेरा पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष पंडितराव कदम, PS गवळे, प्राचार्य पंजाब जाधव, ॲडव्होकेट सतीशराव जाधव, दत्तहरी धोत्रे, सुभाष काटकांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते।
आज शिवजन्मोत्सव देशामध्ये मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरा केला जातो आहे। राजा शिवछत्रपतीच्या शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही दी बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशन आणि सुरेशदादा गायकवाड मित्रमंडळाच्या वतीने तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। या जयंतीच्या समारोहात प्रसंगी आमचे सहकारी मित्र आणि समाजकार्यात सतत अग्रेसर असणारे बाबूराव कसबे आणि संजय नरवाडे यांनी पुढाकार घेऊन शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व शिव अनुयायांच्या साठी मिनरल वॉटरची सोय केलेली आहे। या कामी त्यांनी साधारणपणे 60 ते 70 हजार रुपये खर्च केलेले आहेत पाणी वाटपावर। एवढा मोठा सामाजिक बांधिलकीचा ठेवा नवीन पिढी आज आपल्या समाजासमोर निर्माण करते आहे, याचा मला खऱ्या अर्थानं आनंद आहे। या निमित्ताने मी सर्व शिव अनुयायांना पुन्हा एकदा मंगल कामना व्यक्त करतो, हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि जनतेने या मिनरल वॉटरचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो। मी रेखा पाटील आज या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त पाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवून या ठिकाणी एक चांगलं कार्य केलेलं आहे। शिवजयंतीनिमित्त राजांनी जे स्वराज्याची स्थापना केली आणि स्वराज्याची 18 पगड जातींना सर्व धर्मांना घेऊन जे स्वराज्य स्थापन केलं त्यामधून एक सुराज्य निर्माण झालं आणि सुराज्य निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी सर्वांनी सौख्याने नांदावे हे जे संदेश दिला त्या संदेशाच्या अनुषंगाने आज सामाजिक बंधुत्व रूढ करण्याच्या हेतूने या ठिकाणी पाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवला आणि या ठिकाणी सुरेशदादा गायकवाड यांनी जी उपस्थिती दर्शविली त्यामुळे खूप आनंद या ठिकाणी वाटला। असेच कार्यक्रम वर्षानुवर्ष यांनी चालू ठेवावेत एवढी मी शुभेच्छा देते। पुन्हा शिवजयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन करतो। पहिल्यांदा शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतो। सुरेशदादा गायकवाड मित्रमंडळानं आज महात्मा फुले पुतळ्याच्या परिसरामध्ये हा जो पाणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे। सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम इतिहासामध्ये नोंद घेतला जाईल। महाराजांच्या विचाराचा वारसा हाच तर खऱ्या अर्थानं आहे। महाराजांनी सगळ्या मावळ्यांना एकत्रित करून सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्रित करून रयतेचं राज्य निर्माण केलेलं होतं। ते रयतेचं राज्य पुन्हा जर प्रस्थापित करायचं असेल तर अशा प्रकारचे उपक्रम करून सामाजिक सलोखा निर्माण करणं गरजेचं आहे। समाजामध्ये फूट पाडण्याचं जे काम केलं जात आहे ते समाजामध्ये फूट पाडण्याचं काम जर रोखायचं असेल तर अशा उपक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांची मनं जोडण्याचं काम या माध्यमातून होणं गरजेचं आहे आणि हे जर झालं तर नक्कीच शिवजयंतीचा जो उपक्रम आहे शिवजन्म उत्सव आहे जो विचाराची पेरणी करणार आहे तो विचाराची पेरणी निश्चितच चांगल्या पद्धतीनं होईल आणि समाज सशक्त होईल आणि समाज जर सशक्त झाला तर नक्की पुन्हा रयतेचं राज्य निर्माण होईल आणि ते रयतेचं राज्य तुम्हा आम्हा सर्वांचं राज्य असेल, बहुजनांचं राज्य असेल नक्की। आणि हा उपक्रम सुरेशदादा गायकवाडांनी जो सुरू केला त्यासाठी मी सुरेशदादा गायकवाड मित्रमंडळाला मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो। पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठे भीमा कृषी प्रदर्शन 21 ते 24 अखेर सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत कोल्हापूर येथील मेरी वेदर ग्राउंडवर होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली। खासदार महाडिक म्हणाले, गेली 16 वर्षे भीमा कृषी प्रदर्शन भरत आहे। शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेली माहिती एकाच छताखाली मिळणार आहे। जगातील सर्वात उंच आणि 7 वेळा नॅशनल चॅम्पियन मिळालेला मुरा जातीचा विधायक नावाचा रेडा हा प्रदर्शनाचा खास आकर्षण असणार आहे। शुक्रवारी दुपारी 4 वाजता माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। महाराष्ट्रातील सर्वात भव्य दिव्य आणि मोठा असणारं भीमा कृषी प्रदर्शन
21 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या दरम्यान कोल्हापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे. कृषी आणि शेतीविषयक 400हून अधिक स्टॉल्स शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे, ज्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान, नवीन खतांचे प्रकार, नवीन वाण, बी बियाणं, खतं, तणनाशक, अवजारं याची माहिती आणि विक्री हे मोठ्या प्रमाणात तिथं उपलब्ध आहे. त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत. प्रत्येक वर्षी जनावरांचं म्हणजे पशुपक्षी प्रदर्शन आपण घेतो. यामध्ये सुद्धा राज्यभरातून जनावर उपलब्ध असणार आहेत, उपस्थित होणार आहेत. याचं आकर्षण, मुख्य आकर्षण जे आहे ते म्हणजे हरियाणाहून येणारा मुरा जातीचा जगातील सर्वात उंच असणारा विधायक नावाचा रेडा, जो 7 वेळा नॅशनल चॅम्पियन झालेला आहे, तो या पशुपक्षी विभागाचा मुख्य आकर्षणाचा भाग शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. महिला बचत गटांचे 200 स्टॉल्स इथं असणार आहेत, ज्यांनी आपल्या उत्पादित केलेल्या वस्तू आहेत त्याच्यासाठी एक बाजारपेठ उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांवर 4 दिवस सेमिनार्स होणार आहेत, ज्याच्यामध्ये विविध विषय घेतले आहेत. दूध उत्पादन असेल, मत्स्य उत्पादन असेल किंवा ऊसा संदर्भातली माहिती असेल, हे सगळं आहे. महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद आणि कृषी विभाग यांच्या माध्यमातून जिल्ह्याभरातून सर्व फुलं, फळं, भाजी याचं तिथं प्रदर्शन असणार आहे. त्याचंही परीक्षण आणि स्पर्धा होणार आहे. तर एक परिपूर्ण असं प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी 4 दिवस उपलब्ध होणार आहे, ज्याचं उद्घाटन 21 तारखेला सन्मान्य नामदार संजय मुश्रीफ साहेब आणि कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब, महादेवरावजी माडिक साहेब, त्याचबरोबर धैर्यशील माने साहेब आणि सर्व आमदार यांच्या समेत होणार आहे. या प्रदर्शनाचा समारोप माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आपले उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर यांच्या हस्ते त्याचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. एक परिपूर्ण प्रदर्शन आहे. यामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित असतात, शेतकरी उपस्थित असतात. आपणही सगळ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तीपीठ महामार्गाबाबत वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहेत. तेच कळीचे मुख्य नारद आहेत, असा आरोप कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक गिरीश फोंडे यांनी केले. गुरुवार दिनांक 20 रोजी कोल्हापूर शाहू स्मारक येथे शक्तीपीठ विरोधात राज्यव्यापी बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मानगाव व अन्य परिसरात जनजागृती मेळावा घेण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी राजगोंडा बेले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवराज शेटे यांनी स्वागत तर आभार अभिषेक मगदूम यांनी मानले. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. कोल्हापूर सोडून या महामार्गाला विरोध नाही, शक्तीपीठ महामार्गाला, हे खोटं आहे. 24 जानेवारीला आंदोलन करून लोकांनी सिद्ध केलेलं आहे या 10 जिल्ह्यातल्या. पुन्हा आता ते खोटं बोलतात की आमदारांचं समर्थन आहे म्हणून. आमदारांची मिटिंग कधी झाली? काहीच नाही. त्यामुळे खोटं बोलणाऱ्या असा हा जो मुख्यमंत्री आहे, हाच मुळात काय की शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. तोच हा कळीचा नारद आहे. हा जे काही अलिबाबा 40 चोर म्हणतायत त्याच्यातला हाच खऱ्या अर्थीने काय अलिबाबा आहे. हा चोर जो आहे, चोरांचा डाकू आहे. आणि म्हणून यांना एक्सपोज करण्यासाठी आता 10 जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत ते शाहू महाराजांच्या या भूमीमध्ये, ज्या शाहू महाराजांनी शेतकरी बाजूची धोरणं आखली, तिथं 20 फेब्रुवारीला गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मिटिंग चालणार आहे. आणि येणाऱ्या या अधिवेशनाच्या धर्तीवरती शेतकरी जे आहेत या देवेंद्र फडणवीसचा बुरखा फाडण्यासाठी तयार आहेत. त्यांना दाखवून देऊ की पूर्ण
12 जिल्हे नाही तर महाराष्ट्रातले इतर शेतकरी या शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा सोबत जोडून लढतील आणि फडणवीसना हा शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो रद्द करायला भाग पाडतील असा निर्णय आम्ही ह्या 20 तारखेच्या ह्याच्यामध्ये घेऊन त्या तयारीसाठी आम्ही वेगळ्या गावांमध्ये मीटिंग घेत आहोत. तशी माणगावमध्ये आजची ही मीटिंग सर्वांनी यशस्वी केली. शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं या ठिकाणी संगम असलेलं ऐतिहासिक असलेलं गाव आहे. इथून लढ्याला सुरुवात झालेली आहे आणि नक्की आमच्या या लढ्याला यश मिळेल अशी आशा व्यक्त करतो. आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार 26,000 रुपये स्पेशल अलाउन्स तथा महागाई भत्ता मिळावा, दरवर्षी 10% पगारवाढ द्यावी या व अन्य इतर मागण्यांसाठी सिटू संलग्न आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही रुग्णालयामध्ये काम करणारे आरोग्य मित्र आहोत. जवळपास 2012 पासून आम्ही महात्मा ज्योतिराव फुले या योजनेमध्ये काम करतो आणि 2018 पासून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही सुद्धा योजना आम्ही सांभाळतो. रुग्णालयांमध्ये जेव्हा रुग्ण येतात तेव्हा त्यांना मोफत उपचार कसा मिळतो यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत असतो. लोकांना लागलेले पैसेसुद्धा आम्ही त्यांना नंतर मिळवून देत असतो. एकंदरीत जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी जी गव्हर्नमेंटची योजना आहे ती आम्ही पुरेपूर सांभाळतो. पण आमची प्रमुख मागणी अशी आहे की आम्ही 2012 पासून काम करत असताना सुद्धा आम्हाला कुठे 11,400 एवढा पगार दिला जातो. आपण आजच्या महागाईच्या अनुपातात बघत असाल तर हॉस्पिटल्समध्ये काम करणाऱ्या ज्या मावशा असतात, सफाई कर्मचारी असतात, त्यांनासुद्धा 10-12 हजार पगार मिळते. पण आम्हाला कुठेतरी तिथे ॲप्रन ID देऊन बसवलेला आहे आणि आम्हाला 11,400 एवढी पगार देऊन आम्हाला असं वाटत होतं की अन्याय झाला. त्यासाठी आम्ही कागदोपत्री व्यवस्थित लढा लढला. संविधानाच्या मार्गातून आम्ही भरपूर जवळपास 1.5-2 वर्ष त्यांचा पाठलाग केला की आमच्या कडे लक्ष द्या, कारण आम्ही संप करू शकतो, आम्ही बंद करू शकतो. पण आमच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. त्यामुळे 12 तारखेला आम्ही बंद करणार होतो, संप करणार होतो. तर कुठेतरी त्यांनी आमची दखल घेतली आणि आमच्याकडून 10 दिवसाचा वेळ मागितला. 10 दिवसाचा वेळ आमचा 17 तारखेला संपला आणि वेळ मागितलेल्या 10 दिवसात सुद्धा आमच्या मागण्यांवरती कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्याकरिता आम्ही काल दिनांक 17 पासून 18 तारखेपासून आम्ही बेमुदत संपावर आहोत आणि आमचा हा जो संप आहे तो CITU या कामगार संघटनेच्या बॅनरखाली मार्गदर्शनाखाली आहे. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, आम्ही किमान वेतनानुसार त्यांच्याकडे 26,000 रुपये एवढ्या वेतनाची मागणी केलेली आहे. सोबतच आमच्या ESICच्या कार्ड्समध्ये काही त्रुटी होत्या त्या त्रुटी सुधारून द्याव्या. मागचा जो एरियस आहे तो द्यावा. आयुष्मान भारत योजना आम्ही जी विनामूल्य सांभाळतोय तर त्या योजनेचा सुद्धा आम्हाला अतिरिक्त लाभ द्यावा किंवा आमच्या पगारीमध्ये त्याचा उल्लेख असावा. ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्या प्रत्येक वर्षी 10% पगारवाढसुद्धा हवी आहे. आणि ह्या पूर्ण मागण्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा संप, बेमुदत संप इथे सुरू असेल. आणि हा संप फक्त इथे नांदेडपुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे. सर, आमचा किमान 26,000 पगार दरमहा आणि दरवर्षी 10% वेतनवाढ, तसेच ESICमध्ये जे करेक्शन आहेत ते दुरुस्त्या करून ते ESIC कार्ड देण्यात यावे. तसेच 2018 पासून आयुष्मान कार्ड आम्ही बनवत आहोत त्याचा मोबदला मिळावा. तसेच कोरोना काळामध्ये आम्ही ड्युट्या केलेल्या आहेत. बाकी हॉस्पिटल स्टाफने दुप्पट पगारीवर केलेल्या आहेत पण आम्हाला त्याचाही मोबदला मिळालेला नाही. तसेच गैरसोयीच्या ठिकाणी आमच्या बदल्या करण्यात येऊ नये एवढ्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. जय भीम इंडियाच्या बातमीपत्र घेऊया इथेच विश्रांती. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.